नमस्कार मैत्रिणींनो, नेनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपला वर्षभराचा मसाला, घरगुती मसाला. मी आज घरगुती मसाला करणार आहे आणि ज्यांना कुणाला पाहिजे असेल, ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल त्यांना मी नंबर देत आहे आणि त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तो मसाला तुम्ही घेऊन एकदा बघा आणि टेस्ट करा आणि नंतर मला परत ऑर्डर द्या. तर उन्हाळा म्हणलं की सगळ्यांची लगबग चालू होते. कुरवड्या, पापड्या, वेपर्स, सांडगे, परत सांडगी मिरची, परत आपले भाजीचे सांडगे, हे सगळं तयार चालू होतं करण्यासाठी. तर मी पण आज ना तुम्हाला घरगुती काळा मसाला म्हणजे आपलं तिखट, वर्षभराचं तिखट कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर चला, तर मला वेळच मिळाला नाही मंडईमध्ये मिरच्या आणायला गेल्यावर व्हिडिओ काढायचा, पण काय हरकत नाही, तुम्हाला मी कुठली मिरची आणली ती मी तुम्हाला दाखवते. चला, तर ती मिरची मी का मी 4 प्रकारच्या मिरच्या आणल्या, त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहे. त्यात संकेश्वरी, गुंटूर आणि आपली गावरान देशी आहे ह्यातमध्ये, आणि ही आहे बेडगी मिरची, आणि ही आहे आपली नंदुरबार. ही मी मिरची पावडर करण्यासाठी आणलेली आहे, नंदुरबार. तर ह्या मिरच्या मी मंडईतून आणलेल्या इथे बघा. हे देठ काढलेले आणले त्या, आणि बेडगी मिरची पावडर देठा सहित आणलेली. तर हे उन्हात ठेवलेले आहे, ह्याला वाळवलंय मी, पण तरी पण नाही का भाजूस तर हे मी ठेवलंय. आणि त्याच्यानंतर तर हा मी कांदा ना 1 आठवड्यापूर्वी, हा 4 किलो कांदा आहे. हा 4 किलो कांदा मी असा उभा चिरून हा कडकडीत एकदम उन्हामध्ये वाळवून ठेवलाय. हा 4 किलो कांदा बघा वाळवून किती थोडा झालाय. तर हा मी कांदा अगोदरच चिरून वाळवून ठेवलाय. तर आता तुम्हाला मसाले दाखवते मी काय काय मसाले आणले, आणि ते पण ब्रँडेड आणलेत. तुळशी बागेतमध्ये गोकुळदास म्हणून आहे दुकान. निवडक, अगदी निवडक तिथं सगळं मिळतंय. तर मी प्रत्येक वर्षी मी तिथूनच आणते मसाले, आणि हे मसाले अगदी तिखट संपेपर्यंत ह्या मसाल्याचा माझ्या अजिबात वास कमी होत नाही, नासा मसाला राहतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा घेऊन बघा आणि एकदा खाऊन बघा. हे बघा, ही दालचिनी अशी भेटत नाही. ही एकमेव अशी ब्रँडेड दालचिनी आहे की हिचा वास खूप घमघमाट येतो या दालचिनीचा. इथं हे दगड फुल आहे खाली, ठेवा. हा, हे तमालपत्र आहे. मी सगळं वापरते, हे सगळं मिरचीनुसार दिलेलं आहे. हे गावरान तिळ आहेत, हे स्टार फूल आहे, हे जावित्री आहे, हे जायफळाचं आहे. जायफळ बघ बरं येतात, हे जावित्री आहे ती. आणि हे बघ, हे मायपत्री. हे हळकुंड. हे मसाला वेलची. हे शहाजिरं. हे काळी मिरी, ही लवंग, ही हिरवी इलायची, ही ती हे काय नागकेशर, आणि हे खसखस. हे मी खोबरं घेतलंय, हे बघा खोबरं 1 किलो खोबरं आहे, 1.5 किलो खोबरं आहे, 1.5 किलो.
कारण आपली मिरची जी आहे ना 3.5 किलो मिरची आहे, त्याला मी 1.5 किलो खोबरं वापरणार. हे जिरा आहे, हे हे आहे काय त्याला म्हणतात, त्रिफळा का काय, त्रिफळ सुंठ आहे, आणि हे शिरफळ असं लिहिलंय. त्रिफळ. हा, हे हिंग आहे, खडा हिंग. हिंग, ही गावरान मोहरी, आणि हे आपले धने 1 किलो. हे असं मी मसाला हे आणलेला आहे. आणि ही बडीशेप. तर हा मसाला आहे. तर हा मसाला निवडक आहे, याला काय निवडायची वगैरे काय गरज नाही. निवडलेलाच हा मसाला असतोय आणि चांगला असतो. आपलं जे वर्षभर काळं तिखट करून ठेवतो ना, त्याचा अजिबात वास जात नाही ना, काय नाही. असं ना असा हा मसाला वर्षभर असा टिकतो. हा जर तुम्ही मसाला घातला ना भाजीमध्ये, तर गरम मसाला घालण्याची काही गरज नाही. इतक्या टेस्टी भाज्या लागतात ना. कुठली पण भाजी करा तुम्ही, व्हेज भाजी करा किंवा नॉनव्हेज करा, अंडा करी करा, फिश करा, ही मसाला टाकून जर तुम्ही भाजी केली तर एकदम टेस्टी आणि एकदम भारी. अगदी गावाकडं जशा भाज्या बनवतात ना, तसा एक फिलिंग येते ते जेवताना खाताना. इतक्या भारी आणि टेस्टी लागतात. आणि मी हे तिखट, हा जो हे तिखट जे आहे ते मी वर्षभर करून ठेवते. आणि काय जण घेतात माझ्याकडून पण. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर देते माझा, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला हे मसाला देईन. तर चला तर मग आता सुरुवात करू. आणि मी काही मसाले तेलामध्ये हे करून फ्राय करून घेते, म्हणजे तेलामध्ये भाजून घेते. आणि काय मसाले कच्चेच टाकते. कच्चे मसाले टाकल्यामुळे त्याचा अगदी ते तिखट संपेपर्यंत त्याचा वास जात नाही. अगदी आपण भाजी जर खाल्ली ना, तर त्या तिखटाचा वास आपल्या हाताला, ते भाजीचा वास जात नाही लवकर. असं हे वर्षभराचं हे काळं तिखट आहे. तर आता मी लसूण सोललेलं नाही. लसूणाचं मी काय करणार आहे, असे ते लसणाच्या गड्डे असे हे फोडून तसाच लसूण देणार आहे त्या ह्याच्या साला साईड. त्याची चव इतकी भारी लागती ना तसा लसूण टाकला की. तर तो एक मी फोडून देणार आहे. लसूण आहे बघा इथं आहे. तर इथं आहे, जेवढा आहे तेवढा घालीन, किंवा मग भाजीमध्ये टाकतोच आपण फोडणीला वगैरे चेचून, कोथिंबीर आणि लसूण. तर चला आपण सुरुवात करूया. थोडंसं फोडून दाखवू का, ते ताट घेतो. हे खोबरं जे आहे ना, आता मी हे खोबरं वरवट्यानं चेचणार आहे. आता ह्याला टाईम नाही, ह्याला वाळलेला आहे ना, ते चिरायला टाईम नाही. आता ह्याला असं टाकणार आहे, बारीक बारीक तुकडे करून. ह्याचं करतो का असं, ह्याला का असं, कारण हे शक्यच नाही हे असं पिळणं वगैरे, काय तोडणं वगैरे शक्यच नाही. हे इतकं वाळलेलं आहे ना की असंच ह्याला हे करायला लागेल. सगळ्यात आधी बी ना धने भाजून घेणार आहे. हे धने भाजताना ना करपवायचं नाही, असं गवळं गवळं भाजायचं. चालू केलं, चालू. आधी धने भाजून घेणार, मग तीळ भाजून घेणार, खसखस,
काय ड्राय मसाले भाजून घेणार आणि काय कच्चेच टाकणार. मी असं करत असते, सगळेच मसाले नाही भाजत. जरासे व्हिडिओ लेट येते त्याच्यामुळं मैत्रिणीनं मला माफ करा. त्याचं कारण असं, माझे वडील वारले, बहिणीचे मिस्टर वारले, परत घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला मला जमलं नाही. अशा ह्याच्यामध्ये व्हिडिओ नाही टाकू शकत. आई वडील पण लवकर गेले. तसंच बहिणीचं वय माझ्या खूप कमी आणि कमी वयामध्येच मेहुणे पण वारले. त्याच्यामुळं असं दुःखाचा डोंगर खूप मोठा कोसळल्यामुळं मला उत्साह राहिला नाही व्हिडिओ बनवायला. ठीक आहे, पण परत मी नाही का व्हिडिओ बनवायला चालू केला आहे, तर तुम्हाला आता सारखे व्हिडिओ बघायला भेटतील. तर मैत्रिणींनो, तुम्ही प्लीज सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा, जास्तीत जास्त शेअर करा. असे बारीक बारीक तुकडे करा, मोठे मोठे नको. आता हा मसाला करायचा म्हणजे ह्याला गावरान भाषेत सौदा भाजणे म्हणते ती. तर हा सौदा भाजताना शक्यतो एकटंच भाजल्या जातं. जसं लोणचं भाजलं जातं तसं मसाला सुद्धा एकट्यानेच भाजला जातो. तेव्हा का असे धने भाजायचे, गवळे गवळे करपू द्यायचे नाही धने. नाही, आता तीळ भाजून घेऊया. 3 किलो मिरचीला अर्धा किलो तीळ घेतलेत. हा मसाला तुम्ही नुसतं भाकरी आणि तेल चटणी जरी खाल्ली ना, इतका छान लागतो, टेस्टी. तिथे विचारायची सोय ना. आम्ही माझ्या घरातले सगळेजण भुकी आली की तेल चटणी खातात. तेल चटणी, भात, तेल चटणी असं आम्ही खातो. इतकं छान वाटतं ना खायला. भाजी असली तरी आम्ही तेल चटणी खातो, भाकरी बरोबर, चपाती बरोबर. आणि तेल चटणी खायला हे माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं. तीळ आपले भाजले, जास्त नाही करपून भाजून घेत आहे. खसखस आपली भाजली. आता हा गरम नुसता कोरडा लवंग, दालचिनी हे फक्त कोरडं गरम करून टाकायचं. त्यात तेल बिल टाकायचं नाही.
काळे मिऱ्याचं एक अजून एक आणायला पाहिजे होतं. बंद कर गा मग काय खाजवायला आपल्याला हे करायचं आहे. तसं दगड फूल पण आपण तेल नाही टाकणार, गरम करून टाकणार आहे. दगड फूल हे मसाला कुटणार आहेत ना ते तेल टाकू नका म्हणते, कोरडं भाजून आणा. म्हणजे मग आम्हाला पण ते कुटायला बरं पडते. तेलामुळं कुटल्या जात नाही, ते ओलं ओलं होऊन जातं. म्हणून हे असं कोरडं भाजून न्यायचं, त्याला नाही जास्त हे करायचं. काही दालचिनी, आम्ही दालचिनी फोडून टाक, भुगा कर, असाच भुगा कर ह्यात. ओके, असाच भुगा कर. असं काय ह्यातले थोडे काढून ह्यात भुगा कर. एवढं हे टाकते, हे नाही टाकायचं, शहाजिरा टाकायचं. शहाजिरा मी भाजत नाही, शहाजिरा असंच टाकते, कारण याचा वास मग चांगला राहतो. शहाजिरा असंच टाकलं की, कारण हे सगळं गरम आहे ना, मग गरम होतं हे. शहाजिरा टाकलं, ते डायरेक्ट टाकलं ना. हो डायरेक्ट टाकलं. आता आपण बडीशेप भाजून घेऊया. मेन मग ह्याला ताट किती का ग? बरोबर आहे. जास्त करायचं का किती कट करते असं बारीक बारीक, म्हणजे कुटायला पण बरं पडतंय. आपली बडीशेप पण भाजून झाली. दोन पॅकेट आहेत तमालपत्राचं. हे बघा, तमालपत्र पण किती छान आहे. त्याच्यावर असं वाटी ठेवून असं त्याच्यावर दणका द्यायचा.
तमालपत्र आपलं भाजून झालंय. भाजून घेऊया तेलामध्ये काय मसाले. हे मसाला वेलचे आहेत हो काही ते टाकते. अहो उडतंय. आता हळकुंड तेलात तळून घेऊ. हिरवी इलायची हो का. हो काय जावित्री. हे स्टार फूल. आता हे नागकेशर आणि हे काय म्हणलं चिरफळ त्रिफळा आणि नागकेशर एकत्रच तळून घेते. इकडे गेला. आता आपलं राहिलं खोबरं. खोबरं
थोडं झालं, एवढं बाकी आहे. चेचू का मी थोडं. तेवढं निंबा निंबा भाजते ना हा त्यातच काढायला लागेल. हा. हो. फोडू का मी? फोडते. ते थोडं हे थोडे बाकी आहेत अजून, छोटे छोटे करते. खोबरं आणि कांदा राहिला आता. तुम्ही कसं भाजता मैत्रिणींना मला कमेंट करून सांगा. असंच भाजता का कमी कमी भाजता? घेतला. कुठून आणायला लागलं असतं ना त्याच्यामध्ये, नाही का मिरची? हा मिरची कुठून आणायची? इकडंच टाक. दे मी ते काढते. बोला ना. हा काय म्हणते? नाही येत ना. हॅलो, आवाजच नाही येत. हा. हो का, असं खोबरं काळं होईपर्यंत भाजायचं म्हणजे आपलं मसाला टिकतो वर्षभर. जरासा त्रास घेतला ना मैत्रिणीनं मग आपल्याला आपल्या हातानं पाहिजे तसं खायला भेटतं. ते खाय का ते तिचं तेच चाललंय बघ. शोधायचं चाललंय का? डॅडी थोडा थोडा करून भाजते म्हणजे नाही का. काय केस बीस दिसते का? एकदा असंच मग अक्का आली, मसाला करायचा आहे मध्ये सोंट नाही, बडीशेप नाही, परत इलायची नाही, हिरवी इलायची घालायची, सोंट घालायचं, वास असा ना असाच राहतो. आणि असं मला शिकवलं. असा करायचा मसाला.
लसूण नाही शिकवला. मला चकलीचं पीठ कसं तयार करायचं ते माहिती नव्हतं. मग आईला विचारायचे. आई म्हणायचे तांदूळ, आईला विचार, शेजार बाजाराला विचार करून चकली करायची. ते तिकडनं पकडू का? नाही तिकडून पुसणे परत होऊन जाते. हा कसं एक जरी हे पडलं ना हातावर फोड यायचं काम आहे. लय सांभाळून करावं लागतं. काढताना हे 5 केलेलं. हां चालू. कांदा भाजून घेतोय. निमा भाजलाय, निमा आता हे भाजतोय. झालं कांदा भाजला की झाला, सगळा मसाला भाजून झाला. आता हे डंक्यावर जाऊन कुटून घेऊन येणार. मग कुठल्यावर तुम्हाला दाखवते. मसाला हा कसा झालाय ते शब्द आहे. हां पहिलं गिरण्या कशा होत्या माहिती का? त्या पाण्यावरच्या होत्या ना हो, पिठाच्या गिरण्या. हा नाही नो. तेव्हा का मसाला आता भरून ठेवायला लागले मिक्स करून. हो का आता या हातानच मला हे करायला लागेल. आता हे काही तळलेलं तेल आहे, हे तेल मी मिक्स करणार आहे. टाकू थांबा मिक्स करू दे. मग म्यूट करते का? सगळं टाकायचं. सगळं टाकायचं. हिंगाचं खडा येतं. हां आधीच्या ह्याच्यात आहेत ना खडे हिंगाचे. हिंगाचे खडे आहेत ना. काय टाक स्वच्छ टाक तेल. ते तळायला नको टाक. हो टाक टाक. हा गाळून घे वाटल्यास गाळून. तेव्हा का मसाला भरून ठेवलाय. एकदम चांगला झणझणीत झालाय. तर ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. हो का हो काही बोगटी तांबडं तिखट ती पण केले. आता ही पण भरणार आहे याच्यामध्ये. ही मग हे तिकडे ठेवून सूर्या राजकुमारवर हात घाल, तो कारण त्याचा हात रोखतो. सूर्या कानाला सांगतो की जोपर्यंत तिलोत्तमा